नमस्कार, मानवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक मेथीपासून चटपटा असा स्नॅक्स बनवून दाखवते। मी मेथी इथं एक छोटासा बाउल घेतलेला आहे। मेथीला इथे व्यवस्थित आपण बारीक चिरून घेणार आहोत। मेथीला मी सुरुवातीला 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून मग इथं वापरलेला आहे। मेथीला थोडंसं आपण इथं बारीक करून घेऊया। रेग्युलर आपण भाजीला वापरतो त्याच्यापेक्षा थोडंसं बारीक करायचं। आता एका ताटामध्ये आपण गव्हाचं पीठ घेऊया। तर 1.5 वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतले। एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे। त्याच छोट्या वाटीने आपण अर्धी वाटीपेक्षा थोडंसं वरती बेसन पीठ घेऊया। हा अर्धा चमचा ओवा टाकला आहे मी त्याच्यात। 1 चमचा आपण इथे तीळ टाकूया। देशी तीळ असतात ते आपण तीळ इथे वापरलेले आहेत। अर्धा चमचा जिरे आणि चवीप्रमाणे मीठ घातले। 1 चमचा तूप पण टाकूया इथे। आणि जी आपण चिरलेली मेथी आहे ती मेथी आपण पिठामध्ये टाकून घ्यायची आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तूप जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल। आता मी हळद विसरलेले होते म्हणून मी वरून अर्धा चमचा हळद घातलेली आहे। हे व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे। पण या वस्तूमध्ये तुम्ही हळद नाही टाकली तरी चालेल, तरी सुद्धा छान लागतं। पण हळदीने पण एक वेगळी टेस्ट येते, त्यामुळे हळद घातली तरी चालेल। तर मस्त दाटसर असा गोळा मळून तयार आहे। जास्त पातळ नाही करायचं, घट्ट गोळा मळून याला 10 मिनिट आपण झाकून ठेवूया। आता इकडे आपण एक मस्त असं घोळ तयार करूया। त्यासाठी मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे आपण तूप घालूया। तूप घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। हा घोळ अगदी पातळ झाला, म्हणजे जास्त पातळ नको आणि जास्त दाटसर नको, अगदी मीडियममध्ये बनवायचा आहे। आता कणिक छान अशी भिजलेली आहे, तर आपण एक मोठा गोळा घेऊया त्याच्यातला तोडून। अगोदर या गोळ्याला आपण व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे। 4 वाजता जेव्हा आपण काहीतरी चहाबरोबर बिस्किट वगैरे खातो त्यावेळेस हा पदार्थ तुम्ही अवश्य खाऊ शकता। कारण जसं आपण शंकरपाळी किंवा कापण्या वगैरे बनवतो तशामधलाच हा एक प्रकार आहे आणि खायला खूप चविष्ट लागतो। तर तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे। त्याला वरून आपण हे आता दाटसर असं घोळ लावून घेऊया। आता एक साईडने घडी घालून परत त्याच्यावरून थोडंसं लावून घ्यायचं आहे। परत दुसऱ्या बाजूने एक घडी घालायची आणि वरून परत आता तो कॉर्नफ्लॉवरचं बॅटर लावून घ्यायचे। परत आता पॉकेट आपण कसं बनवतो तसं याचा एक बॉक्स बनवायचा। थोडंसं अगदी दाबायचं वरून, जास्त नाही, आणि परत एकदा याला लाटून घ्यायचं। लाटताना सगळं समान लाटायचं, कारण सगळी बाजू सारखी झाली पाहिजे, जाड मोठी नको आहे। जेवढे आपण मध्ये पातळ करतो तेवढीच साईडला सुद्धा। आता परत एकदा आपण याच्यामध्ये मिश्रण जे आपण बनवले ते परत एकदा लावून घेऊया। परत एकदा इथून घडी टाकायची आहे आपल्याला दोन्ही साईडनी आणि परत एकदा ते मिश्रण लावायचं आहे। पण अगदी थोडं थोडं लावायचं, जास्त लावू नका। जास्त जर लावलं तर जेव्हा आपण हे तेलामध्ये फ्राय करतो ना त्यावेळेस ते फुटलं जाईल आणि ते पूर्ण सगळं बाहेर येईल। त्यामुळे अगदी थोडंसं, मी थोडं जास्तच लावले, याच्यापेक्षा थोडं कमी लावलं तुम्ही तरी चालेल। आता ही घडी घालून आपण वरून थोडंसं बेलनं फिरवूया, म्हणजे ते खूप जाड आहे तर थोडंसं पातळ होईल। हे पहा थोडंसं पातळ झालेलं आहे। आता आपण याचे काप करूया। काप करून मगच आपण याला तळून काढणार आहोत। जसे आपण बिस्किटं बनवतो, खारी बिस्किट वगैरे घरामध्ये किंवा गोड बिस्किट बनवतो तसंच प्रकार आहे हा। तर अगदी व्यवस्थित आपण कट करून घेऊया। कट करायचा आकार आहे तो तुमच्या आवडीनुसार करू शकता। तुम्ही मोठे कापले तरी चालेल। याला मस्त लेयर पण आलेले आहेत। आता एका ताटामध्ये काढून घेऊया। अगोदर साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं, तर आपण एक एक याच्यामध्ये टाकून घेऊया। सुरुवातीला तेल कडक होऊ द्यायचं आणि जेव्हा आपण हे स्नॅक्स त्याच्यामध्ये टाकेल तेव्हा पटकन गॅस कमी करायचा आणि मंद गॅसवरती अगदी कुरकुरीत भाजून घ्यायचे। कुरकुरे झाले तरच हे टेस्टी लागतात। मऊसर झाले तर याचा म्हणजे टेस्ट तर तशीच लागते, पण थोडंसं मऊसर असलं की कडक असलं की खायला छान वाटतं आणि मुलं पण आवडीने खातात। तर तुम्ही बघू शकता मला 7 ते 8 मिनटं लागलेत मंद गॅसवरती आणि मस्त कुरकुरीत झालेत, वरूनच दिसत आहेत बघा तुम्ही।
तर कसा वाटला तुम्हाला हा छान असा पदार्थ मेथीचा? याला मेथी नमक पारे असं सुद्धा म्हणतात. बरंच काही नाव आहे, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये याला काय म्हणतात मला माहीत नाही. तर मी असं छान पदार्थ बनवलेला आहे, अगदी खुसखुशीतसुद्धा झालेला आहे. मी एक तुम्हाला तोडून दाखवते. हा पहा, कुरकुरीत झालेला आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर मानवीज किचनला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा.